मामलेदार म्हणजे राजा व दरोगा म्हणजे देव असं म्हणण्यास भाग पाडणारी त्यावेळची जुलमी राजवट होती. शिक्षण सर्वसामान्य लोकांसाठी नव्हते. वडिलोपार्जित व्यवसाय करणारा समाज अंधश्रद्धेपुढे झुकला होता. शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. मोठी शहरे अजून निर्माण व्हायची होती. संपूर्ण जनता खेड्यांमध्येच अद्याप राहत होती. दळणवळणाची साधने फार मोठ्या प्रमाणात नसल्याने लोकांचे लांबच्या येणे जाणे जसे कमीच होते. तीर्थ यात्रेला जायचे असल्यास उतारवयातच जावे लागे, कारण जर परत येणे झाले नाही तर संसाराचा खेळखंडोबा नको अशी पद्धत होती. सर्वत्र अज्ञान व गरिबी होती. धनिकांच्या घरी गोरगरीब काबाड कष्ट करून पोटाला पुरेल इतकेसुद्धा कमवू शकत नव्हते. भूकबळीने अनेकांचे प्राण जायचे. स्त्रियांना म्हणावा तसा सन्मान दिला जात नसे. जातीय व्यवस्थेने दलित म्हणून संबोधलेल्या जातीला फार मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत होते. त्यांच्या नुसत्या सावलीनेही विटाळ व्हावा असे वातावरण होते. स्वच्छता, पोटभर जेवण, कपडे, अध्यात्म यांच्यापासून ते लोक कोसो मैल दूर होते. एकंदर सामाजिक परिस्थिती बऱ्याच सुधारणा होण्याची गरज होती. चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत गंगागिरी महाराजांना अध्यात्माची ओढ लागली. वेळोवेळी भेटत गेलेल्या साधू संतांकडून मार्गदर्शन लाभले. एकदा गंगागिरी महाराज कुस्ती जिंकून आल्यावर तेथे मार्गदर्शनासाठी आलेल्या लक्ष्मणगिरींना मोठ्या कौतुकाने आपण पैलवानास कसे चारीमुंड्याचित केले हे सांगितले. त्यावर लक्ष्मणशास्त्रींनी एक विचारले, जो काळरूपी पैलवानास पाडेल तो खरा पैलवान. ह्या वाक्याने गंगागिरी महाराजांचे जीवन बदलून टाकले. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपण असे काही केले पाहिजे की त्याचा काळ गेला तरी काळाने आठवण ठेवली पाहिजे. यासाठी काय करावे हा विचार ते करू लागले. वडिलांच्या परंपरेनुसार पुणतांबा पंढरपूर वाऱ्या चालू होत्या. त्यास जाताना आजूबाजूचे लोक अज्ञानी आहेत हे महाराजांना लक्षात आले. त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे हे गंगागिरी महाराजांनी ओळखले. पोटभर अन्न जेवायला नाही, गाठीत ज्ञान नाही. त्यांचा उद्धार करायचा असेल तर त्यांच्यासोबत राहून त्यांना भक्तिमार्गाला लावले पाहिजे. गरीब श्रीमंत, उच्च नीच हात भेदभाव संपून सर्वांनी एका छत्राखाली आले पाहिजे. सर्वांचे जीवनमान उंचवले पाहिजे असे गंगागिरी महाराजांच्या लक्षात आले. हे सर्व करत असताना सत्ताधाऱ्यांना न दुखवता समाज संघटित करून त्यास संरक्षणक्षम बनवण्याचे कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराजांनी केले. सर्वप्रथम महंत गंगागिरी महाराजांनी पुणतांबा येथे गोदावरीच्या उजव्या तीरावर श्री चांगदेव महाराजांची समाधी आहे. त्यावेळी महाशिवरात्रीला आषाढी एकादशीला छोटी यात्रा भरत असे. पण हे स्थान गावापासून दूर ओसाड ठिकाणी असल्यामुळे यात्रेखेरीज इतर वेळी निर्जन होते. महाराजांनी या स्थानाचे महात्म्य ओळखून एकादशीची वारी करावी असे ठरविले. वारीनिमित्त पुणतांब्याच्या पंचक्रोशीतील लोक दर एकादशीस एकमेकांना भेटू लागले. लोकांना गंगागिरी महाराजांनी कीर्तन प्रवचनाद्वारे ज्ञान देण्यास सुरुवात केली. हळूहळू नामांकित संत येऊ लागले. अशा प्रकारे समाजाला एकत्रित आणण्याचे कार्य गंगागिरी महाराजांनी सर्वप्रथम केले. सभोवतालच्या विचारवंतांशी महाराज नेहमी संपर्क ठेवीत असत व त्यांच्या विचारसरणीवर भक्तिमार्गाची छाप पाडीत असत. अशा प्रकारे गावचा पुढारी भक्तिमार्गाला लागला म्हणजे तो स्वतःचा पुढाकार घेऊन आपल्या भागातील अनेक लोकांना पुणतांब्याच्या वारीत आणत असे. लोकांना भक्तिमार्ग दाखवून त्याचे महत्त्व पटवून त्याचप्रमाणे त्यांचे आचरण सुधारावे असे बिकट काम गंगागिरी महाराजांनी केले. आता लोकांना अध्यात्माची थोडीशी तोंड ओळख झाली. वाईट काम करायचे नाही, मग चांगले काम करायचे ते कोणते, तर ते हरिनाम अशी शिकवण गंगागिरी महाराजांनी दिली. लोकांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना देवाची आवड निर्माण व्हावी, लोकांच्या हातून सत्कार्य व्हावे, तुझा माझा हा भेद न राहावा, अद्वैत तत्त्वज्ञानाचा स्वीकार व्हावा, विठ्ठल नामाचा जयघोष लोकांच्या हातून घडावा, एकत्र येऊन प्रेमभाव वाढावा, यासाठी सप्ताहभर कीर्तन प्रवचन नामस्मरण करण्याचे ठरले. 7 दिवस सर्व भाविक भक्तांनी एकत्र यायचे, नामस्मरणात डुंबायचे व ईश्वराप्रती आपली श्रद्धा दाखवायची. 8व्या दिवशी आपल्या घरी परतायचे असा कार्यक्रम करण्याचे नियोजन झाले. पण महाराजांना लक्षात आले
जर उपाशीपोटी आपण लोकांना ज्ञानदान केले तर ते समजणार नाही, कारण बहुसंख्य जनता गरीबच होती. प्रथम त्यांना पोटभर जेवायला देऊन मग नामस्मरण करावे असे ठरविले. मग सप्ताहाच्या नियोजनात रोज अन्नदान करावे असं गंगागिरी महाराजांनी ठरवले. तोपर्यंत गंगागिरी महाराजांचे वय 44 झाले होते. ते समाधी सुख अनुभवत होते. त्यांचे आंतरिक ज्ञान इतरांना दिपून टाकावे इतके झाले होते. समाजात त्यांच्या शब्दाला मान होता. मोठमोठी मान्यवर मंडळी महाराजांसोबत राहण्यास उत्सुक असायची. प्रथम सप्ताह कापूसवाडगाव मारुती मंदिराच्या देवळात करण्याचे ठरले. 7 दिवसांसाठी टाळकरी भजनकरी मंडळी एकत्र आली. घरूनच कोरडा शिदा आणला. दिवसभर भजन कीर्तन करायचे, आपल्या हातांनी अन्न शिजवायचे, एकत्र जेवायचे. 7 दिवस असे केल्यानंतर समाप्तीचे दिवशी भंडारा करायचा. गावातील वाटसरूला जेवू घालायचे. जो पंक्तीला बसेल त्याला वाढायचे. मान्यवरास पंक्तीचे आमंत्रण द्यायचे. त्यामुळे असे प्रथमच होत होते की गरीब व श्रीमंत एका पंक्तीत जेवत होते. हा गंगागिरी महाराजांप्रती त्यांचा आदर होता. गंगागिरी महाराजांनी सप्ताहाचे घोषवाक्य बनवले. देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. अशा प्रकारे प्रथम सप्ताह आपले जन्मगाव कापूसवाडगाव येथे वयाच्या 44व्या वर्षी शके 1780 म्हणजे इसवी सन 1857 साली संपन्न झाला. हा सप्ताह संपन्न झाल्यानंतर लोकांमध्ये वेगळाच आनंद पसरला. सर्वप्रथमच असे होत होते की नामस्मरणही करायचे व पोटभर जेवणही मिळायचे. अन्नदान करणाऱ्याला दानाचा आनंद, तर पोटभर उदरभरण करणाऱ्याला तृप्तीचा आनंद मिळाला. गंगागिरी महाराजांनी गेल्या 40 वर्षात अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या. फिरस्ती केली, तीर्थटन केले. त्यामुळे समाजात त्यांना फार मानाचे, श्रद्धेचे स्थान होते. नावाजलेले घराणे महाराजांसोबत असत. कापूसवाडगावचा सप्ताह झाल्यानंतर दुसरा सप्ताह शके 1780 हरद्याची वाडी येथे घ्यायचे ठरले. ते ठिकाण वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. हे अगदी ओसाड खेडे होते. ठिकठिकाणी वटवाघुळं व घुबडांनी घरटी केली होती. अशा गावात सप्ताह करायचा ठरल्यावर अनेक लोकांनी भुवया वर केल्या. वरून श्रद्धेपुढे गैरसोय झुकते माप असते. महाराजांवरील श्रद्धेने हजारोच्या संख्येने लोक तिथे आले. ईशनाम संकीर्तन सुरू केले. त्या माळरानावर परमेश्वरच आपल्या कृपेचे अमृत ओतीत आहे की काय असे वाटू लागले. संतांनी व भक्तांची ब्रह्मानंदी टाळी लागली. त्या गावचे जे अमंगल होते ते दूर पळाले व गाव रातोरात प्रसिद्ध झाले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी तेथील मामलेदार म्हणजे बापूसाहेब तहसीलदार यांनी जेवणाचे प्रयोजन केले व पुन्हा एकदा सर्व मंडळी गंगागिरी महाराजांचा जयघोष करू लागले. प्रतिवर्षी श्रावणात पंचमीच्या दिवशी सप्ताह घेण्याचे नियोजन झाले. ज्या ज्या ठिकाणी गंगागिरी महाराज प्रवचन कीर्तनाला जात असत त्या त्या ठिकाणी सर्व टाळकरी भजनकरी सप्ताहास येत असत. सर्वांनाच कीर्तनाच्या वेळी प्रमाण द्यावे असे वाटे. म्हणून मग गंगागिरी महाराजांनी गावांप्रमाणे प्रहर ठरवून दिले. प्रहराप्रमाणे उभं राहून सप्ताहात प्रहारेकरी व्हावे असे सांगितले. सप्ताहास येणाऱ्यांची संख्या हजारांवर झाली होती. अनेक गावचे गावकरी गंगागिरी महाराजांना भेटून आमच्या गावात सप्ताहाला या अशी विनंती करू लागले. यावर महाराज म्हणाले, मी स्वतः पुणतांब्याला येऊन कुठल्या गावाला सप्ताह घ्यायचा हे सांगत जाईल. गंगागिरी महाराजांचा सप्ताह श्रावण पंचमीला सुरू होत असे. त्याआधी आषाढ वद्य एकादशीस पुणतांबा येथे गंगागिरी महाराज चांगदेव मंदिराच्या समाधीसमोर सकाळी 10 वाजता जाहीर करत या वर्षाचा सप्ताह कुठल्या गावात करायचे योजले आहे. त्यानंतर गंगागिरी महाराजांचे भक्त गावोगावी जाऊन बैठका घेत सप्ताहाचे नियोजन करीत, पंक्ती घेत व आमंत्रणे देत असत. ज्या गावात सप्ताह आहे त्या गावातील लोक महिनाभर तयारीला लागत. गावकरी एकजुटीने सप्ताहातील कामाची जबाबदारी वाटून घेत असत. ज्या ठिकाणी सप्ताह होणार आहे गंगागिरी महाराजांना बसण्यासाठी एक कुटी बनवण्यात येईल. जेव्हा कीर्तन प्रवचन नसतील तेव्हा लोक कुटीत येऊन महाराजांचे दर्शन घेऊ शकतील अशी चर्चा करतील. त्यासाठी कुटी बांधत असत. सप्ताह सुरू होणार त्या श्रावणी पंचमीच्या दिवशी सकाळी 7 वाजता गंगागिरी महाराज त्यांच्या समवेत त्यांचा मोठा भक्त समुदाय समवेत त्या गावातील ग्रामदेवतेचे दर्शन घेत असत. तेथून भजनी मंडळींसमवेत सप्ताह ठिकाणी येत. तेथे सर्वप्रथम ध्वजारोहण करत असे.
त्यानंतर एका यज्ञकुंडात विधिवत पूजा करून धुनी पेटवली जात असे.